नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना. जय जवान जय किसान जय विज्ञान. कृषीविषयक नवीन नवीन माहितीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधव भगिनींचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण टोमॅटो बाजारभाव अंदाज तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर शेवटी अंदाज हा अंदाजच असतो, तो किती खरा असेल हे आपल्याला सांगता येणार नाही. तर 28 मार्च 2024 नंतर टोमॅटो पिकाचे दर हे हळूहळू आपल्याला 6 रुपयापासून ते 8 रुपयापर्यंत वाढताना दिसून आले. तर शेतकरी बंधूंनो, 10 मे 2024 नंतर टोमॅटो पिकाचे दर हे सरासरी 10 रुपयापासून 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत आपल्याला 17 मे 2024पर्यंत पाहायला मिळाले. तर शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकाचे दर किती राहतील, तर याच्यामध्ये आपल्याला आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर सांगायला गेलं तर मार्केटमधले कुठल्याही पिकाचा जर तुटवडा निर्माण असेल तर त्या ठिकाणी बाजारभावाचे सांगता येत नाही. तर कमी अधिक प्रमाणामध्ये जरी रेट राहत असले तरी ते ग्राहकांच्या मागणीनुसार ठरत असतात. तर टोमॅटो पिकाचे दर हे 20 मे 2024पासून ते 10 जून 2024पर्यंत 20 रुपयापासून ते सरासरी 30 ते 40 रुपयाच्या आसपास असल्याचे पाहायला मिळते. आणि 10 जून 2024 नंतर टोमॅटोचे दर हे सरासरी 35 रुपयापासून ते सरासरी 40च्या वर आपल्याला पाहायला मिळते. आणि 20 जून 2024 नंतर टोमॅटो पिकाचे दर हे सरासरी 40 ते 50च्या दरम्यान काही दिवस आपल्याला पाहायला मिळतील. तर हे सर्वच भागामध्ये टोमॅटो पिकाचे दर असे असतीलच असे नाही. तर आजच्या काही भागामध्ये टोमॅटो पिकाचे दर हे 10 रुपये किलोपेक्षाही कमी आहे. कारण त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचं जो काही समीकरण आहे ते जुळून येत नाही. पण काही ठिकाणी तुटवडा निर्माण झाल्या कारणाने त्या ठिकाणचे थोडं मार्केट उचलल्याचं जाणवत आहे. तर टोमॅटो पिकाचे दर हे कमी अधिक प्रमाणात वाढत असतात. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्याकडे जी काही लागवड आहे ती लागवड कमी करणे, म्हणजे त्याच्यामध्ये कपात करणे आणि टप्प्याटप्प्याने लागवड करणे. जो काही मार्केटचा आढावा आहे तो शेवटी आढावाच असतो आणि याच्यामध्ये कुठेही दर निश्चिती नसते. त्याच्यामुळं जो काही इन्कम रेट आहे तो कमी अधिक प्रमाणात होतो. म्हणून त्यामुळं जी काही मार्केटची व्यवस्था आहे, ती जी काही विक्री कौशल्य आहे त्यात विक्री करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 2 पैसे नक्की मिळतील. पण मार्केटमध्ये जो काही टोमॅटो आहे तो स्थिरता नसते. त्याच्यामुळं टोमॅटोचे काही भाव आहेत तो कमी अधिक होत असतात. म्हणून त्यामुळं टोमॅटो पिकाचे दर वाढतील असं नाही, तर कधी कधी कमी पण होऊ शकतात. जर बाजारामध्ये जर आवक मागणीपेक्षा जर वाढली तर त्याच्यामुळं पण रेट घसरू शकतात. असं काही नाही की काही बाजारामध्ये 600 रुपयाला कॅरेट आहे, 500 रुपयाला कॅरेट आहे आणि त्या ठिकाणी आवकेपेक्षा जर जास्त वाढ झाली तर तिथे 300 रुपयेसुद्धा येऊ शकतो. म्हणून त्यामुळं ह्या शेतकरी मित्रांनी काळज्या घ्याव्यात आणि जी काही लागवड आपण जास्त करणार आहोत त्याच्यामध्ये जो काही सातत्य आहे तो सातत्य ठेवावा लागेल. आणि मार्केटचा विचार करून आपण लागवडी कधीच करायची नाही. जे आपल्याला कसं शेतामध्ये पीक आपल्याला झेपवेल अशा आकाराचा आपण लागवड करा. जो काही मार्केटचा नेण्याचा कालावधी आहे, वाहनाची व्यवस्था असेल, विक्री कौशल्य असेल, बाजारपेठ असेल, तुमचं जो काही नियोजन असेल पूर्ण लागवड पूर्ण ते बाजारपेठ याचंही नियोजन करून तुम्ही विचार करा. जेणेकरून टोमॅटो पिकातून निदान लॉस तरी होणार नाही, काठावर तरी पास बसाल. म्हणून त्यामुळे ह्या काळजी शेतकरी बांधवांनी घ्याव्यात. जो काही टोमॅटो पिकामध्ये खर्च अफाट आहे आणि इन्कम रिसोर्स आहे तो शेवटी बाजारपेठेवर अवलंबून आहे. कारण आपल्या इकडे ज्या काही कंपन्या आहेत त्या हे बनवणार आहे काय म्हणतात ते, तर त्या आसपासच्या भागात नसल्यामुळं फेकून देण्याची निदान वेळ येणार नाही याची खात्री शेतकरी बांधवांनी घ्यावी. आणि चला शेतकरी बांधवांनो, ही होती एक छोटीशी अपडेट टोमॅटो बाजारभाव अंदाज संदर्भात. तर याविषयी आपण जाणून घेतलं आजच्या विषयाच्या माहितीच्या आधारे. तर पुन्हा भेटूयात शेतीविषयक नवनवीन अपडेट माहितीमध्ये.
तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद. चला भेटू, इथेच थांबू.